यानंतर पुढील बातमी आहे राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून समोर येते कारण पक्ष सोडून गेलेल्या आमदारांच्या विरोधात शरद पवारांच्या राष्ट्रवादीने जोरदार मोर्चे बांधणीला सुरुवात केली आहे। तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून 20 जागांवर युवकांना संधी दिली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे। हे मतदारसंघ नेमके कोणते आहेत पाहूयात। बारामती आमदार अजित पवार आहेत, तिथं शरद पवारांनी मोर्चे बांधणीला सुरुवात केली आहे। मतदारसंघ परळी धनंजय मुंडेंच्या विरोधात देखील मोर्चे बांधणी, कागलमध्ये हसन मुश्रीफांच्या विरोधात, तर आंबेगावात दिलीप वळसे पाटील हे आमदार आहेत, त्यांच्या विरोधात देखील शरद पवार गटाचा उमेदवार असेल। श्रीवर्धनमध्ये आदिती तटकरेंविरोधात उमेदवार असेल आणि तोही युवा असेल। अहेरीमध्ये धर्मराव बाबा आत्रामांच्या विरोधात एक युवा उमेदवार देणार असल्याचं कळतंय। दिंडोरीमध्ये नरहरी झिरवळांच्या विरोधात देखील युवा उमेदवार शरद पवार मैदानात उतरवतील। अमळनेरमध्ये अनिल पाटलांच्या विरोधात देखील एक युवा उमेदवार असणार आहे। सोबतच उदगीरमध्ये संजय बनसोडेंच्या विरोधात देखील शरद पवार युवा उमेदवार उभं करतील। इंदापूरमध्ये दत्तात्रय भरणेंच्या विरोधात देखील शरद पवारांचा एक युवा उमेदवार असेल। अणुशक्तीनगर मध्ये आमदार नवाब मलिक आहेत, त्यांच्या या मतदारसंघामध्ये देखील एक युवा उमेदवार शरद पवार देणार असल्याचं कळत आहे।